हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. चला म्हटलं आज 15 ऑगस्ट आहे. थोडाफार व्हिडिओ आपण करूया आणि माझ्या जीवनात जे चालू आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. आणि अजून मी नवीन आहे त्याच्यामुळं तुम्ही मला समजून घ्याल ही आशा आहे. आणि म्हटलं आता चला आपलं डेली रुटीन तर दाखवूया. आणि आता म्हटलं पटकन घरं वगैरे आवरली. म्हटलं नाश्त्याला समोसा, ढोकळा आणि जिलेबी ही विकतच आणलं होतं, घरी नाही. मग माझी देवपूजा वगैरे झाली आणि नंतर मी शाळेत गेले. तिथे चालू होता कार्यक्रम आणि थोडंसं शूट घेतलं आणि पटकन म्हटलं आता चला घरी जाऊया. आणि मग मी घरी आले आणि म्हटलं स्वयंपाकाला लागावं. आणि मग मी स्वयंपाकाला घेतलं करायला. मग म्हटलं आता भाजी काय करायची म्हणून ढबू मिरचू आणि चपाती करावी म्हटलं. आता एवढं खाल्लं आहे त्यामुळं काही भूक काय नव्हती, तरी पण स्वयंपाक करून ठेवला. पोरांचं कसं खेळून आलं की भूक लागते. आणि म्हटलं मग मी पटपट आवरलं आणि मग माझी थोडीफार मला दुसरी तयारी करायची होती, त्याच्यामुळे मी पटपट घेतलं उरकून. स्वयंपाक करताना स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं मला सवयच आहे सारखं पुसून घ्यायची. मग म्हटलं आता ती पळपूट माझा पुढं सरकतोय म्हणून म्हटलं आता खाली टाकावं रुमाल. आणि मग मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि मग मी चपात्या लाटायला घेतल्या. गॅस वगैरे चालू केला आणि म्हटलं आता उरकावं. हे ढबूची भाजी तयार झाली आणि चपात्याही तयार झाल्या. मग आता म्हटलं चला तेल करायचं होतं म्हणून शेजारच्या काकूकडनं थोडा कढीपत्ता घेतला. पलीकडं जास्वंदीचं झाड होतं, जास्वंदीची फुलं वगैरे घेतली, कोरफड वगैरे आणली. आणि काल मी 20 रुपयाचे आवळे पण आणले होते. मग म्हटलं चला आता तेल करून घेऊया. मग कोरफड वगैरे चिरून घेतली छान. आणि मग कलंजी, परत जवस, मेथ्या सगळं मी आधीच तयारी केली. म्हटलं तेल गरम झालं की सगळं टाकता येतं. आणि मग मी जास्वंदीची फुलं, पानं आणि कढीपत्ता, ही जास्वंदीची फुलं, जास्वंदीची पानं आणि कढीपत्ता आणि कलंजी आणि मेथीचे दाणे आणि जवस आणि इकडं कोरफड आणि आवळा हे दोन्ही कट करून घेतलं. आणि 2 पॅकेट म्हणजे 100 ग्रॅमचे 2 पॅकेट असे 200 ग्रॅमचं तेल असं म्हणून म्हटलं ह्याचा अर्क जरी उतरला तरी बाद झालं. आता ही शिजून तेल कमीच होतंय त्याच्यामुळं आता बघा आपण तेल तर करायला घेतलंय. आता म्हटलं दोन्ही पुड्या फोडून घ्याव्या. आणि मी लोखंडाची कढई घेतली, माझ्याकडं होती. आणि म्हटलं त्यात मग मी सगळं तेल त्यात ओतून घेतलं. मग मी सगळं त्यात बारीक केलं तर कोरफड, परत आवळा आणि जवस, कलंजी, मेथ्या सगळं मिक्सरला फिरवून घेतलं, कारण आपल्याला त्याचा अर्क पाहिजे होता सगळा तेलामध्ये. त्याच्यामुळे मी सगळं पेस्ट करून घेतली. आणि मग म्हटलं नंतर जास्वंदीची फुलं, पानं वगैरे टाकून देता येईल. मग आधी ही सगळं शिजवून घेतलं आणि नंतर लास्टला ते कसं फुलं वगैरे लगेच होऊन जातात, मग हे चांगलं शिजू दिलं. आणि नंतर
चांगलं हलवायचं म्हणजे करपत नाही तेल. मी थोडा गॅस का मोठा केला कारण आता हे सगळं टाकल्यामुळं तेल पूर्ण गार झालं होतं. त्याच्यामुळं मग म्हटलं आता हे सगळं शिजेपर्यंत मग नंतर थोडं चांगलं उकळे मग थोडा कांदा वगैरे टाकला. तेल उकळल्यावर कांदा टाकला कारण हे मग फुलं वगैरे टाकली, जास्वंदीची पालं आणि कढीपत्ता मी आधीच टाकून घेतला होता त्याच्यात. त्याच्यामुळं काय नाही. हे बघा लगे फुलं अशी हे मऊ होऊन जातात. आणि बघा ही तेल आता शिजून एवढी बॉटल झाली म्हणजे सगळा अर्क ह्याच्यात उतरला. म्हणजे हे चांगलं म्हणजे आपलं घरगुती आणि कमी ह्याच्यात छान तेल तयार होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.